नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की अस्तरच्या ब्लाऊजला बाही कशा पद्धतीनं जोडायची. तर हा पूर्ण आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर व्यवस्थित फ्रंट साईड, बॅक साईड, शोल्डर जोडून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर ब्लाऊजला गोट लावलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजला बाही जोडायची आहे. तर बऱ्याच आपल्या मैत्रिणींना बाही जोडताना प्रॉब्लेम येतो, अडचण येते किंवा बाही कशा पद्धतीनं जोडायचं हे लक्षात येत नाही, ज्या आपल्या नवीन शिकत असतात त्या ताईंना. तर आत्ता आपण काय करणार आहोत, बाही जोडायला 2 पद्धतीनं मी तुम्हाला आज बाही जोडायला शिकवणार आहे. तर खूप सोपी, खूप छान पद्धती आहेत. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी मी सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम इथं चेक करून घ्यायचं आहे की आपलं फ्रंट साईड आणि बॅक साईडचे दोन्ही पण हे जे आहे ना व्यवस्थित झालं आहे का कमी जास्त भाग झालेला आहे. आणि जर कमी जास्त झाला असेल ना तर तो व्यवस्थित लेवल करून घ्या. ह्या पण साईडला आपल्याला तसंच करायचं आहे. थोडं जरी कमी जास्त वाटलं तर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मी हे बाहीला अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर बाहीचं अस्तर कशा पद्धतीनं जोडायचं हे पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हा बघू शकता, हे मी अशा पद्धतीनं अस्तर जोडून घेतलेलं आहे. हे आहे उजव्या साईडचं अस्तर बाही आणि ही आहे आपली डाव्या साईडची बाही. म्हणजे ह्या 2 बाह्यांना मी अस्तर जोडून घेतलेला आहे. तर हे काटा पदराचा ब्लाऊज आहे अस्तरचा. तर आत्ता आपण काय करणार आहोत, सर्वात प्रथम उजव्या साईडची आपण बाही जोडून घेणार आहोत. तर 2 पद्धती, आता ही पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते. मध्ये जिथं मार्किंग करा, बाहीचे दोन्ही बाजू व्यवस्थित एकसारखे आलेत की नाही चेक करून बरोबर मध्यभागी मार्किंग करून घ्या. बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे. आणि इथं कट मारा किंवा आपल्या चॉकनं व्यवस्थित मार्क करा. काय करायचं आहे आता आपल्याला, या इथे मध्यभागी बरोबर ही बाहीचं जे आपण मार्क केलेली आहे ना ती बाजू ठेवायची आहे. आणि ही आहे उलटी बाजू बाहीची आणि ही पण आहे उलटी बाजू. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, असं व्यवस्थित बाही आधी चेक करून घ्यायची आहे का आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित पुरती आहे का. तर पुरते आणि एक्स्ट्रा राहते. नेहमी बाहीचं कटिंग करताना बाही जरा जास्त झाली तरी चालेल, पण बाही कमी पडता कामा नये. परत जोडाजोड करावी लागती. त्यामुळे बाही जरा जास्त ठेवा पण किंवा अगदी करेक्ट ठेवा, पण कमी ठेवू नका. तर आत्ता काय करायचं आहे, आपण जे व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे ना, तर आपल्याला 1-2 पिन्स लावून घ्यायचे. म्हणजे इथे एक पिन्स लावून घ्यायची आहे, म्हणजे बाहीला आणि पूर्ण आपली बॉडी आहे ना त्याला. तर बघू शकता इथे पण आपल्याला एक पिन्स लावून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर आत्ता बघू शकता मी तुम्हाला दाखवते. इथून व्यवस्थित शिस्तीत अशी आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. आणि जे दोन्ही भाग असतात ना ते व्यवस्थित एकसारखं येणं गरजेचं आहे. त्यामुळे बाही जोडताना शिस्तीत जोडा, घाई करू नका. दोन्ही भाग एकसारखं आलं तर म्हणजे व्यवस्थित बाही बसेल. नाहीतर एखादा कमी आणि जास्त झाला तर एखाद्या वेळेस आपली बाही फिसकू शकते. तर आता आपण काय करायचं आहे, म्हणजे आपण फ्रंट साईडनं बाही जोडत जोडत आपण बॅक साईडला बाही जोडत यायचं आहे. असं शिस्तीत जोडा. आणि नेहमी लक्षात ठेवा, बाही जोडताना कधीही बाही अशी जास्त खेचायची नाही, अशी लूज सोडायची. जर तुम्ही बाही ओढून लावली तर काय होतं, बऱ्याच वेळा रिंकल्स येतात आपल्या बाहीला, चुन्या येतात. तर त्यासाठी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तर बघू शकता आपली बाही जास्त झालेली आहे पण कमी पडलेली नाही आहे. तर आपल्याला एक्स्ट्रा झालेली बाही आपल्याला कट करून टाकायची आहे.
तुम्ही बघू शकता. आणि हे जे अंतर आहे ना तुम्ही बघू शकता, हे एकसारखं आलेलं आहे मागचं आणि पुढचं. हे बघ, जर एखादा भाग कमी जास्त झाला तर भाई फिसकते, त्यामुळे हे व्यवस्थित चेक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला डबल टीप मारायची आहे. तर ही झाली आपली उजव्या साईडची भाई जोडून. तर तुम्ही बघू शकता कुठंही रिंकल्स नाहीत, काय नाहीत, व्यवस्थित आपली भाई अगदी सुपेरियर पद्धतीनं जोडल्या गेलेली आहे. तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते. तर हे बघू शकता किती व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे, अगदी प्लेन आणि फिनिशिंग सहित. तर आत्ता आपण काय करणार आहोत, आता ही झाली एक पद्धत आणि ही झाली उजवी भाई. आता आपण डाव्या साईडची भाई जोडून घेऊयात. तर लक्षात ठेवा, ही जी मुंडा खोली असती ना, ही असते आपला फ्रंट साईडचा भाग आणि जो उथळ असतो ना तो भाग असतो आपला बॅक साईडचा. तर हा खड्डा तुम्ही बघू शकता. तर हा असतो आपला फ्रंट साईडचा. आता ही आहे आपली डावी भाई, ती पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. मध्यभागी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला मध्यभागी बरोबर आपल्याला असं ठेवायचं आहे. इथे पिन्स लावून घ्यायची आहे. ही आहे दुसरी पद्धत. मी तुम्हाला आत्ता दाखवली पहिल्यांदा पहिली पद्धत, आता ही आहे दुसरी पद्धत. तर आता काय करायचं आहे आपल्याला भाई जोडताना, तर इथे पिन्स लावायची. फ्रंट साईडला एखादी लावली तरी चालेल, नाही लावली तरी चालेल, तुम्हाला जमत असेल, कापड सरकत नसेल तर नाही लावली तरी चालेल. आता इथे मी पिन्स लावलेली आहे, मध्यभागी बघू शकता इथे, आणि बरोबर मध्यभागी म्हणजे हे मार्किंग आणि इथं शोल्डर जोडलेलं दोन्ही इथं एकत्र यायला पाहिजे. आणि आता आपण काय करणार आहोत, इकडून असं फ्रंट साईडला भाई जोडून घेणार आहोत अगोदर. तर बघू शकता आता आपण इथून टीप मारायला सुरुवात करणार आहोत. तर अगदी शिस्तीत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. भाई अजिबात ओढायची नाही आहे, व्यवस्थित अशी ठेवून आपल्याला भाई टीप मारून घ्यायची आहे भाईवरून. तर एक्स्ट्रा झालेली भाई आपल्याला कट करून टाकायची आहे. तर ह्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीनं भाई जोडायची आहे. तर आपल्याला काय करायचं, आता आपण काय केलं, इथून आपण भाई जोडायला सुरुवात केलेली आहे. मैत्रिणीनं हे जरा कापड हे असल्यामुळं थोडीशी सुतं निघत आहेत, तर तुम्ही त्याकडे इग्नोर करा. हे नंतर ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे मला. आता आपण काय करणार आहोत, इकडून असं त्या साईडनं भाई जोडायला सुरुवात करणार आहोत. जी शिल्लक राहिलेली आहे ती भाई पाठीमागच्या साईडची. तर आता आपण पूर्ण अशी टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पण साईडची आपली भाई कशा पद्धतीने जोडली गेलेली आहे, मी दाखवते. तर हे बघू शकता व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित आपली भाई जोडल्या गेलेली आहे. कुठेही कमी जास्त नाही, व्यवस्थित आलेला आहे. आणि भाई जोडताना नेहमी लक्षात ठेवा, हा जो भाग असतो ना हा आपल्याला पाठीमागच्या साईडला ठेवायचा आहे आणि मग टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे भाई जोडताना ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आत्ता आपण काय करणार आहोत, नुसती मी तुम्हाला टीप मारून दाखवते साईडची कवर शिलाईची.
तर बघू शकता ही अशा पद्धतीनं आपली बाई झालेली आहे. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीनं, खूप छान पद्धतीनं म्हणजे दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एक म्हणजे इथून चालू करायचं टीप मारायला ते पाठीमागेपर्यंत, आणि ह्याला मी ह्या बाईच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की मध्ये बरोबर इथं पिन्स लावा, फ्रंट साईड आधी जोडून घ्या आणि नंतर बॅक साईड जोडा. ह्या दोन पद्धती तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. पण तुम्हाला जर बाई जोडताना काही एखादा पॉईंट कळाला नाही किंवा सांगताना एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात आली नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता, आणि ज्या काही अडचणी असेल तर त्याच्यावर मी पुन्हा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, ही बाई जोडायच्या दोन पद्धती तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.